पहिली तर झालेली आहे आणि ही एक्झिबिशन मॅच जिंकली आहे ती म्हणजे टीम आंबेवाडीचा राजा या संघाने. त्या संघाला दिला जाणार आहे 5001 रुपये रोख रकमेचा पुरस्कार आणि हा विजयी झळता करंडक. या आंबेवाडीचा राजा आपल्या संपूर्ण संघाला घेऊन या. संघ मालक गौरांगजी सोनावणे आपल्या संपूर्ण संघाला घेऊन आपण व्यासपीठावर या. आणि एक विशेष बाब म्हणजे या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. तर आंबेवाडीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सेक्रेटरी आणि त्याचप्रमाणे आंबेवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या माध्यमातून व्यासपीठावर यथोचित सन्मान केला जातोय. कुशलजी वेंगुर्लेकर, अविनाशजी मिठबावकर आणि सचिन चक्रू रावल यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जातोय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. एसी इव्हेंटचे सर्व अविनाशजी मिठबावकर, त्याचप्रमाणे सचिनजी रावल आणि कुशलजी वेंगुर्लेकर यांच्यासाठी हे भव्य दिव्य देखणं डोळ्याचं पारणं फेडणारं आयोजन. आणि म्हणूनच की काय आंबेवाडीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून या तिन्ही जणांचा यथोचित सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जातो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या सर्वच आयोजन समितीसाठी. आणि ही एक्झिबिशन मॅच देखील जिंकली आहे टीम आंबेवाडीचा राजा या संघाने. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. या संघाला दिला जाणार आहे सचिनजी चक्रू रावल यांच्याकडून 5001 रुपये रोख रकमेचा पुरस्कार आणि त्याचप्रमाणे आकर्षक असा झळाळता करंडक. यथोचित सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जातोय. अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांची ही प्रतिमा देऊन आयोजन समितीचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. आंबेवाडीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून आयोजन समितीचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. आणि या एक्झिबिशन मॅच मध्ये देखील आपण पाहिलं तर आंबेवाडीचा राजा हा संघ जिंकलेला आहे आणि या संघाला दिला जाणार आहे रोख रक्कम 5000 रुपये एक व झळाळता करंडक. या संघ मालक आणि कर्णधार आपण या. विजयी संघाला दिला जाणार आहे 5001 रुपये व आकर्षक असा झळाळता करंडक. ही प्रेक्षणीय लढत आपण पाहिली आणि आयोजन समितीच्या माध्यमातून आपण पाहतोय हा पुरस्कार दिला जाईल टीम आंबेवाडीचा राजा. संपूर्ण संघ आणि आंबेवाडीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी यांना विनंती असेल आपण या. यथोचित सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जाईल. 5001 रुपये रोख रकमेचा पुरस्कार आणि आकर्षक असा झळाळता करंडक. एक्झिबिशन मॅच प्रेक्षणीय लढत आपण पाहतोय. या लढतीचा मानकरी ठरलाय टीम आंबेवाडीचा राजा. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. अभ्युदयनगर प्रीमियर लीग 2025 पहिलं पर्व या स्पर्धेचं आणि ही प्रेक्षणीय लढत. आणि या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. माजी नगरसेवक माननीय श्री सचिनजी पडवळ साहेबांचे या ठिकाणी शुभागमन. साहेब आपणास देखील विनंती आहे आपण देखील व्यासपीठावर विराजमान व्हा. आपलं देखील सहर्ष स्वागत APL म्हणजेच अभ्युदयनगर प्रीमियर लीग 2025 पहिल्या पर्वामध्ये. हे सर्वच मान्यवर उपस्थित राहिलेत आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवत आहेत कारण हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय आणि या प्रेक्षणीय लढतीचा मानकरी ठरलाय तो म्हणजे आंबेवाडीचा राजा. धन्यवाद. आणि त्यानंतर प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत. अक्षय मांडवकर ठरला या मॅचचा मागील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. सामनावीराचा पुरस्कार त्याला दिला जाईल. प्रथम फलंदाजीतून त्याने 14 धावा बनवल्या आणि गोलंदाजीच्या माध्यमातून एक विकेट सुद्धा पटकावली असा अक्षय मांडवकर ठरलाय मागील मॅचचा सामनावीर. माननीय श्री दिलीपजी बने आणि त्याचप्रमाणे माजी नगरसेवक माननीय श्री सचिनजी पडवळ साहेबांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. ज्या खेळाडूने एकाकी झुंज दिली आणि आपल्या संघाला हा सामना जिंकून दिलाय आंबेवाडीचा राजा संघाचा अष्टपैलू खेळाडू अक्षय मांडवकर ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.
प्रेक्षणीय लढत होती भाऊ, आणि या लढतीमध्ये जर आपण पाहिलं तर आंबेवाडीचा राजा हा संघ जिंकलेला आहे आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय अक्षय मांडवकर यांना. या खेळाडूला कॅप देखील दिले जाईल, टी शर्ट देखील दिले जाईल. भरघोस अशा बक्षिसांची पाऊस पाडणारे ही स्पर्धा आपण पाहतोय. APL 2025 पहिलं पर्व. भरघोस अशा बक्षिसांची पाऊस पडणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. हँड डिनर आहे, त्याचप्रमाणे बॉटल आहे, कॅप आहे, टी शर्ट आहे, खूप सारी बक्षिसं आपण पाहतोय. क्रिकेटचा महासंग्राम हे भव्य दिव्य आयोजन आणि हे सर्व श्रेय जाते ते म्हणजे एस इव्हेंटचे सर्व अविनाजी मिटबावकर आणि त्याचप्रमाणे सचिनजी चक्रू रावल आणि UC17 बॉयज यांच्या माध्यमातून ही आयोजित केलेली ही स्पर्धा APL 2025 पहिलं पर्व. भाऊंना विनंती असेल, भाऊ आपण व्यासपीठावर विराजमान व्हा. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. येस, ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. रोशनजी पाथाडे, आपण मायक्रोफोनचा ताबा घ्या आणि पुढील सामन्याला सुरुवात करायची आहे. धन्यवाद अभिषेक. जाऊया मॅचच्या दिशेने. आज आपल्या व्यासपीठावरती कार्यसम्राट, नगरसेवक आणि उत्कृष्ट प्रभाग समिती अध्यक्ष म्हणून ज्यांना पुरस्कार मिळाला असे आपल्या सर्वांचे लाडके भाऊ अर्थात सचिन देवीदास पडवळ साहेबांचं व्यासपीठावरती शुभागमन. हार्दिक स्वागत आहे. आज UC17 युनायटेड क्लब ऑफ 17 बॉईज आयोजित अबुदनगर प्रीमियर लीग 2025 मध्ये, आणि आज भाऊंच्या माध्यमातून एक भव्य कबड्डी महोत्सव सुद्धा आपल्या काळा चौकीच्या परिसरात आणि नक्कीच आपल्या रामटेकडीच्या मैदानावरती आयोजित करण्यात आलेला आहे. असा कबड्डी महोत्सव जो खूप कमी आपल्याला या इतक्या मोठ्या दर्जाचं कबड्डी महोत्सवाचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. असं आयोजन आज सन्माननीय सचिन भाऊ पडवळ यांच्या माध्यमातून रामटेकडीच्या बालविकास मित्रमंडळाच्या मैदानावरती आयोजित करण्यात आलेलं आहे. थँक्यू डीजे. आणि यानंतर मात्र काउंटडाऊन होईल, मॅचची सुरुवात होईल. एका बाजूला आपण बघणार आहोत सामन्यामध्ये खेळत असताना ट्रॉफी हंटर्स आणि त्यांच्या सोबत मात्र बाउंड्री बॅशर्स. तर काउंटडाऊनला होईल सुरुवात. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. Here it's begin. Let's play. चला, गणपती बाप्पाचा जयघोष इथे झालाय आणि पहिलाच बॉल. इथे मात्र व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून कळवला जातोय. अतिरिक्त धावेने मात्र सुरुवात झाली आहे. ट्रॉफी हंटर्सने टॉस जिंकला होता आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला होता. फुल टॉस बॉल. या वेळेला मात्र आदित्य दळवी चेंडूला मात्र स्टिअर करतोय. ऑन साइडला मनगटी फटका खेळलाय. एक धाव मात्र खर्च केली आहे. एकेरी धावेसोबत मात्र संघाचं धावफलकही पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळेल. अतिरिक्त धावेने मात्र सांघिक धावांचं खातं उघडलं. आदित्य दळवीने यावेळेला मात्र वैयक्तिक धावांचंही खातं उघडलंय. 2 धावा स्कोरबोर्ड वरती. पहिला बॉल कंप्लीट, पहिला बॉल पूर्ण. आणि गोलंदाज यावेळेला मात्र सुंदर फिरकी बघायला मिळते गोलंदाज साईराज राऊतच्या माध्यमातून. आणि साईराज राऊतच्या प्रत्येक विकेटसाठी मात्र 201 रुपयाचा पुरस्कार या ठिकाणी मानस गिरकर यांच्या वतीने दिला जाणार आहे. प्रत्येक विकेट आणि साईराज राऊतला 201 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार. दरम्यान LED स्क्रीनवरती श्री सचिन भाऊ पडवळ यांच्या ग्राफिक्स आपण पाहू शकता. अतिशय उत्कृष्ट आयोजन. प्रत्येक मान्यवर, प्रत्येक मंडळ ज्यांची या ठिकाणी वर्णी लागते, ज्यांची या ठिकाणी उपस्थिती आपल्याला दाखवली जाते, त्या सर्वांचं नाव त्या ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण LED स्क्रीनवरती पाहतोय. सध्याच्या घडीला मात्र आपल्या व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर वार्ड क्रमांक 206 चे सन्माननीय कार्यसम्राट, नगरसेवक तसेच ज्यांना उत्कृष्ट प्रभाग समिती अध्यक्ष म्हणून पुरस्काराने गौरवित सुद्धा केलं गेलं असे आपल्या सर्वांचे लाडके सचिन भाऊ पडवळ या मॅचचा आनंद घेत असताना मेगा स्क्रीनवरती. दरम्यान पुन्हा एकदा अतिरिक्त धाविते धावफलकावरती. धावसंख्या 5. एका बाजूला ट्रॉफी हंटर्स, दुसऱ्या बाजूला बाउंड्री बॅशर्स. असा हा चालू असलेला सामना क्रमांक 4 आपण बघतोय आजच्या रात्रीतला. एकंदरीत या स्पर्धेतली मॅच नंबर 9 आणि या रात्रीतला हा दुसऱ्या रात्रीचा खेळ आपण पाहतोय. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव घोषित केली जाईल पंचांच्या माध्यमातून. पंचांच्या भूमिकेत आपण सुरेशजी शिंगाडे यांना पाहताय, सुनीलजी गुप्तांना पाहताय, अविनाश गोसाळकर, नरवेंद्र सोनुलू असे एकंदरीत 4 पंच या स्पर्धेला लाभलेत. अतिशय तटस्थ आणि निष्पक्ष अशी पंचांची भूमिका आपण आज पार पाडलेली पाहतोय मागील 2 दिवसांपासून या सर्व पंचांनी. अतिरिक्त धावांनी मात्र धावफलकात
घडतोय 6 धावा स्कोरबोर्ड वरती. ट्रॉफी हंटर्स बॅटिंग करताना आणि बाउंड्री बॅशर्स मात्र या वेळेला सुंदर स्क्वेअर कट पाहायला मिळतोय. नजाकत भरलेला शॉट, अगदी पुस्तकी फटका कॉपी बुक स्टाईलने खेळत असताना मात्र पाहायला मिळाला तो राहुल कांबळे. एकेरी धावसंघाच्या खात्यामध्ये ऍड होताना धावफलकात बदल घडतोय. धावसंख्या पुढे सरकते 7 या धावसंख्येवर. 4 चेंडूंचा खेळ पूर्ण, 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे आणि या वेळेला मात्र एक फेअर डिलिव्हरी, एक व्हॅलिड बॉल, एक लिगल चेंडू हाताळला जातोय तो गोलंदाज साईराज राऊतच्या माध्यमातून. प्रत्येक विकेटसाठी मात्र 201चा पुरस्कार मानस गिरकर यांच्या माध्यमातून होता, परंतु आतापर्यंत तरी एकही विकेट मात्र गोलंदाज साईराज राऊतला पटकावता आलेली नाहीये. एक डोळे दिपवणारं आयोजन, एक नेत्रदीपक अशी स्पर्धा आपण पाहतोय. युनायटेड 17 क्लबच्या माध्यमातून, UC 17च्या माध्यमातून अबुदय नगर प्रीमियर लीग 2025 दुसरी रात्र. मॅच नंबर 9 मैदानाच्या आत. आजच्या रात्रीतली 4थी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. या वेळेला बॅटची इनसाइड एज घेऊन बॉल जातो तो मात्र पॉइंट क्षेत्राच्या बाउंड्रीच्या दिशेने आणि या वेळेला मात्र चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. हा चौकार. क्षेत्ररक्षकाने केली आहे चुकी आणि चुकीला माफी नाही. खराब फिल्डिंगचं प्रदर्शन तिकडे मात्र पाहायला मिळालं या बॉलवरती. ओव्हरची समाप्ती झाली आहे आणि पहिल्या षटकाखेरीज बिनगडी बाद 11 धावा. पारितोषिक आलं होतं साईराज राऊतच्या विकेटसाठी, परंतु चौकार आला शेवटच्या बॉलवर. समाप्ती झाली पहिल्या षटकाची आणि साईराज राऊतच्या पहिल्या षटकातून एकही विकेट न पटकावली गेली असताना 11 धावा तिकडे मात्र धावफलकावर लगवल्या त्या आदित्य दळवी आणि राहुल कांबळे या 2 फलंदाजांनी. रायटी लेफ्टीचं कॉम्बिनेशन आहे आणि बॉलिंग मार्कवरती या स्पर्धेतला सर्वात युवा खेळाडू, सर्वात कमी वयाचा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती यश जगताप आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी स्पर्धेची पहिली मॅच काल ज्या वेळेला रजनीची सुरुवात झाली, या स्पर्धेची सुरुवात झाली त्यावेळेला मात्र या स्पर्धेच्या अगदी उद्घाटनीय मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड मिळवणारा गोलंदाजीसाठी मात्र यश जगताप या स्पर्धेतला सर्वात कमी वयाचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजीसाठी. या वेळेला मात्र वेग थोडासा जास्त होता, परंतु दिशा मात्र थोडीशी चुकीची होती. ब्रेक बाउंड्रीज नॉट बॅट्स असं मात्र या स्पर्धेचं स्लोगन आहे. फील एव्हरी हिट, लाईव्ह एव्हरी रन. इव्हेंट मॅनेज बाय AC इव्हेंट्स अर्थात अविनाश मिडबावकर आणि सचिन अर्थात चक्रू रावल यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं नियोजन आपण सांभाळलं गेलेलं पाहतोय. युनायटेड क्लब ऑफ 17 बॉयज, इमारत क्रमांक 17, अबुदय नगर, काळा चौकी, मुंबई नंबर 33च्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. या वेळेला मात्र चिप करण्याचा प्रयत्न होता, परंतु 1 धाव. क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉलवर पोहोचतील धावफलकात 1 धावेची बदल, 1 धावेची वाढ. धावसंख्या 14. 17 जणांनी जर मिळून इतकं सर केलंय तर मग संपूर्ण अबुदय नगर जर एकत्र आली तर काय करू शकेल ना, हे काल आपण साहेबांच्या माध्यमातून, साहेबांच्या तोंडूनही ऐकलंय. ग्राफिक डिझाईन बाय सर्वेश सोनावणे, राजेश गिरकर, सर्वेश क्रिएशन. फुल टॉस बॉल आणि या वेळेला मात्र एक ताकदवर फटका. राहुल कांबळे याच्या बॅट मधून मात्र एक खणखणीत APL चौकार. जबरदस्त बॅटिंग राहुल कांबळे याची. दुसरा चौकार त्याच्या बॅट मधून आतापर्यंत येत असणारा. पूर्णतः गॅप मध्ये या वेळेला मात्र तोडीस तोड उत्तर देण्याचा प्रयत्न केला जातो यश जगताप कडून सुद्धा. एका बाजूला अनुभव, एका बाजूला टॅलेंट असा मात्र चालू असलेला हा सामना क्रमांक 9 आपण बघतोय या स्पर्धेतला. आजच्या रात्रीतली ही 4थी मॅच मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षणीय मॅच नंतर लीग स्टेज मधली, लीग फॉर्मॅट मधली 3री मॅच. या वेळेला सुद्धा मिड ऑफ मध्ये फिल्डर आहेत, धाव घेण्याची संधी नाहीये. डॉट बॉल येईल. 2 चौकार आले आतापर्यंत राहुल कांबळेच्या बॅट मधून, परंतु यश जगताप सुद्धा त्याला तोडीस तोड उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. इतक्या सहजासहजी मात्र संधी देणार नाहीत. 1 चौकार चुकीने आला, परंतु त्यानंतर मात्र लगातार 2 निर्धाव चेंडूही मी हाताळू शकतो हे या युवा खेळाडूने सुद्धा राहुल कांबळेला दाखवून दिलं. 2 निर्धाव चेंडू बॅक टू बॅक येताना. या वेळेला सुद्धा मनगटी फटका केलाय ऑन साइडला. गेम ऑन. मिड विकेट कडे मात्र जाताना
एकेरी धावेचा इशारा पंचांकडून. धावून मात्र एक धाव पूर्ण केली. स्ट्राईक रोटेट केली. दुसऱ्या बाजूने आदित्य दळवी. धावसंख्या जाऊन पोहोचली शेवटच्या बॉल अगोदर 19. दुसऱ्या षटकातला हा शेवटचा चेंडू शिल्लक. बॉलिंग मार्कवरती यश जगताप, स्ट्राईक वरती आदित्य दळवी. ओहो, परफेक्ट ब्लॉक केलं या वेळेला. साखळदंड ठोकले पायामध्ये आणि डॉट बॉल सोबत ओव्हर नंबर 2 ची सांगता होतीये. 2 ओव्हर नंतर आपण धावसंख्या जर पाहिली तर मेगा स्क्रीन वरती फर्स्ट डावाचा खेळ, फर्स्ट इनिंगचा खेळ, बिनगडी बाद 9.5 धावा प्रति षटकाच्या सरासरीने 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 धावा ट्रॉफी हंटर्सच्या खात्यामध्ये. पहिल्या षटकातून 11, दुसऱ्या षटकातून 8, पहिल्या षटकातून 3 वाईट बॉल, दुसऱ्या षटकातून 2 वाईट बॉल. अजूनही गोलंदाजांना विकेट पटकावता आलेली नाहीये. गोलंदाज अर्थात बाउंड्री बॅशर्स विकेटच्या शोधामध्ये. बॉलिंग मार्क वरती मात्र नवीन गोलंदाज येतोय, सुशांत अंकोला. मोठा वारसा या काळाचौकी परिसराला. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट विश्वाची सुरुवात जर कुठून झाली असेल ना तर ती याच अभुदय नगरातून, असं मात्र ऑक्शनच्या वेळेला स्वतः सचिन भाऊ पडवळ यांनी उल्लेख या स्पर्धेतून केला होता. आणि आज तेच सचिन भाऊ पडवळ आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. भाऊ, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेला स्टेप आउट होऊन खेळलेला फटका, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते प्रथमेश परब यांच्या माध्यमातून. अगदी गिरण गावातून आलेले हे सर्व खेळाडू आहेत. त्यांच्यासाठी मात्र एक मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला युनायटेड 17 बॉयज, अर्थात युनायटेड क्लब ऑफ 17 बॉयज, इमारत क्रमांक 17, अभुदय नगर, काळा चौकी, मुंबई नंबर 33. काय चांगली फिल्डिंग बघायला मिळाली यावेळेला प्रथमेश परबच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चांगला फटका, यावेळेला सुद्धा चांगली फिल्डिंग. बॅकअपही महत्वाचा आहे. 1 रन मात्र अगदी सहजतेने कंप्लीट केली जाते. धावसंख्या पुढे सरकते, 21 धावा. सुशांत अंकोला तिसऱ्या बॉलसाठी. या वेळेला मात्र पुन्हा एकदा प्रथमेश परब डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करतोय. ओव्हर थ्रो झालाय का पाहूया. दुसरी धाव घेतली जाते का? एकाच धावेवर समाधानी राहावं लागेल. प्रथमेश परब आज चांगली फिल्डिंग करताना आपल्याला बघायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण करताना बाउंड्री बॅशर साठी प्रथमेश परब. या वेळेला व्हाईट बॉल. सुशांत अंकोला तयार नव्हते मात्र राहुल कांबळे. आदित्य दळवी कुठेतरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये होते. एक्स्ट्रा रन्स जितके मिळवता येतील तितके चांगले असतील आपल्या टीमसाठी. हे ट्रॉफी हंटर्स टीमला खूप महत्वाचे रन्स आहेत. 23 धावा सध्याच्या स्थितीला स्कोरबोर्ड वरती. आणि तसेच सन्माननीय सौ दिव्या घाडीगावकर मॅडम यांचं सुद्धा या ठिकाणी खूप चांगलं सहकार्य आणि त्यांचं सुद्धा आज व्यासपीठावरती आगमन. आणि या चौकारासोबत मात्र दिव्या घाडीगावकर मॅडम यांचं व्यासपीठावर शुभागमन झाल्यानंतर मात्र हा त्यांचं स्वागत करणारा चौकार आपल्याला येताना पाहायला मिळतोय. व्हेरी वॉर्म वेलकम. या चौकारासोबत सन्माननीय सौ दिव्या घाडीगावकर मॅडम यांचं व्यासपीठावरती APL दरम्यान हार्दिक स्वागत. आज आमच्या युनायटेड क्लब ऑफ 17चं कोणताही इव्हेंट असो मग त्यासाठी दिव्या घाडीगावकर मॅडम यांचं नेहमीच चांगलं योगदान राहिले. दरम्यान LED स्क्रीनवरती प्रोलिंग स्पोर्ट्स विपुलजी पंडुलकर यांच्या लोगोचा आपण आनंद घेऊ शकाल. या वेळेला मात्र चोरट्या धावेच्या प्रयत्नात खराब फिल्डिंग. मगाशी मात्र आपण प्रथमेश परबला पाहिलं होतं, दोन्ही वेळेला बॉल त्याने अडवला, परंतु या वेळेला राहुल कांबळेचा कॉलिंग मध्ये खराबी पाहायला मिळते आणि फलंदाज धावचित होतोय. पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग बघायला मिळते ती प्रथमेश परब कडून.
या वेळेला 1 रन मात्र घेण्यामध्ये यशस्वी राहिला फलंदाज आदित्य दळवी. रन आउट होतोय या अगोदर राहुल कांबळे. त्यानंतर मात्र प्रथमेश परबची पुन्हा एकदा जबरदस्त फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. एकेरी धावेसोबत मात्र तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त. 28 धावा, जवळपास 9 धावांच्या सरासरीने मात्र हे धावफलक पुढे धावतंय. विशेष सहकार्य कौस्तुभ दळवी आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर प्रतीक नांदगावकर यांची टीम मैदानाच्या आतमध्ये आज खेळत असताना आपल्याला पाहायला मिळते. अगदी संघ मालकांचंही आभारी असणार आहोत, कारण स्पर्धा आयोजित ज्या वेळेला करायची असते, अशा लीग फॉर्मॅटमध्ये ज्या वेळेला स्पर्धेचं आयोजन करायचं असतं त्यावेळेला संघ मालक असणं खूप महत्वाचं असतं. आणि संघ मालक नसल्याशिवाय मात्र अशा प्रीमियर लीगच्या स्पर्धा ज्या आहेत त्या पार पडणं मात्र अशक्य आहे. त्यामुळे या सर्व संघ मालकांचा विशेष आभार असतील. या वेळेला मात्र कौस्तुभ दळवी आणि प्रतीक नांदगावकर यांची टीम मैदानाच्या आतमध्ये. एक सुंदर रॅप त्यांनी आपल्या टीमच्या सर्व खेळाडूंसाठी बनवला. आणि या वेळेला मात्र आदित्य दळवी बाद मोठी विकेट आली आहे. आयकॉन वर्सेस आयकॉन असा हा सामना होता आणि त्यामध्ये मात्र आदित्य दळवी माघारी पडतोय. विकेटचं पतन, खेळाडू बाद. यश जगताप पहिल्याच बॉलवर आदित्य दळवी सारख्या खेळाडूला बाद करतोय. एका बाजूला मात्र युवा टॅलेंट तर दुसऱ्या बाजूला अनुभव असा हा खेळ होता. त्यामध्ये युवा टॅलेंट मात्र विजेता ठरलाय. एक मोठी सफलता मिळते. यश जगताप या संपूर्ण स्पर्धेतला सर्वात कमी वयाचा आणि एक युवा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलंय. परंतु त्याची बॉलिंग ऍक्शन अगदी आपण जर पाहिलं तर एक व्यावसायिक गटातील खेळाडूला लाजवेल अशी बॉलिंग ऍक्शन त्याच्याकडून बघायला मिळते. ओयुटी आउट. आदित्य दळवी बाद होतोय आणि त्याची जागा घेण्यासाठी मात्र ज्ञानेश लांजेकर मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज. यश जगतापचा पुढील बॉल. पुन्हा एकदा डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ वरती फिल्डर आहेत. 1 रन तर अगदी सहजतेने पूर्ण होते. 29 धावा सध्याच्या स्थितीला स्कोरबोर्ड वरती. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. 2 चेंडू पूर्ण, 4 चेंडू अजूनही शिल्लक. 5 ओव्हरची मॅच आहे. पॉवर प्ले अजूनही बाकी आहे. बॅटिंग पॉवर प्ले मात्र केव्हा स्वीकारतील याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष असेल. यश जगताप पहिल्या ओव्हरमध्ये यश जगतापच्या गोलंदाजीतून आपण जर पाहिलं तर 8 धावा त्याने खर्च केल्या होत्या. 2 व्हाईट बॉल हाताळले होते. या वेळेला मात्र 1 विकेट त्याच्या नावावरती. 3 बॉल पूर्ण, 2 धावा खर्च केल्यात. 3 चेंडूंचा खेळ पूर्ण होतोय. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत यश जगतापच्या ओव्हरमधील. मॅच नंबर 9 या स्पर्धेतली दुसरी रात्र. 30 रन्स कंप्लीट. 30 धावा पूर्ण होत आहेत चौथ्या ओव्हरच्या 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर. म्हणजे अजूनही 9 बॉल फलंदाजांच्या हातामध्ये शिल्लक आहेत. यश जगताप पुन्हा एकदा चौथ्या चेंडूसाठी. या वेळेला परफेक्ट यॉर्कर हाताळलाय आणि इथे मात्र डॉट बॉल. चांगली बॉलिंग पाहायला मिळते यश जगतापच्या माध्यमातून. अगदी यश जगताप हा फलंदाजांच्या डोक्याला ताप झालाय. एक युवा खेळाडू, एक टॅलेंटेड बॉलर. नाकी नऊ करून ठेवलेत. नाकी दम आणलाय फलंदाजांच्या. हात खोलण्याची संधी देत नाहीये यश जगताप. जो झालाय फलंदाजांसाठी डोक्याला ताप. 1 रन या वेळेला. शेवटचा बॉल शिल्लक. 3च धावा खर्च केल्यात. 1 विकेट त्याने पटकावली आहे. शेवटचा बॉल आणि स्ट्राईक वरती या वेळेला मात्र ज्ञानेश लांजेकर. प्रतीक आहे. एक रनने मात्र ओव्हरची समाप्ती. या ओव्हर मधून आलेत एकूण व्हाईट बॉलचा इशारा. माफ करा, व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त रन येते. वैयक्तिक धावांकडे जर लक्ष टाकायचं झालं तर 12 धावा राहुल कांबळेने बनवल्या. आदित्य दळवी 9 धावांवर आउट झाला. प्रतीक शिरदनकर आणि ज्ञानेश लांजेकर ही जोडी मैदानामध्ये. यावेळेला शेवटचा बॉल, परंतु यावेळेला यश जगतापच्या हाताला लागून मात्र बॉल डिफ्लेक्ट होतोय. आपली दिशा बदलतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जातोय. पुन्हा एकदा मात्र सिंगल रनने ओव्हरची समाप्ती. आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर 2 गडी बाद, 34 धावा स्कोरबोर्ड वरती. शेवटची ओव्हर अजूनही शिल्लक आहे.
अगदी 1 मिनिटाचा स्ट्रॅटेजिक टाइमआउट प्रत्येक इनिंगला या वेळेला आपल्याला मिळणार आहे आणि तो टाइमआउट या ठिकाणी मात्र सुरू आहे. मेगा स्क्रीनवरती मात्र आपली क्रिकेट प्रेमी क्रिकेट वेडी जनता आपल्याला पाहायला मिळते. काळा चौकीची जनता तितकीच क्रिकेटच्या बाबतीत दर्दी आहे. म्हणूनच मैदानाच्या आतमध्ये आज या अबुदयनगर प्रीमियर लीग साठी इतकी गर्दी आहे. आलेल्या तमाम क्रिकेट रसिक क्रिकेट प्रेमी माईबाप जनतेचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे अबुदयनगर प्रीमियर लीग 2025 मध्ये. बघा आमचे प्रेक्षक सुद्धा आज हातवारी करतायत आमच्या कॅमेरामनला. प्रत्येक प्रेक्षक मात्र आज उत्सुक होता या स्पर्धेसाठी. बरीच उत्कंठा होती की कधी येणार तो दिवस, कधी उजाडणार ती रात्र, आणि त्या वेळेला मात्र आज प्रेक्षकांनी सुद्धा एक उत्स्फूर्त असा प्रतिसाद या स्पर्धेला दिला. त्याबद्दल प्रत्येक प्रेक्षकाचं आम्ही आज या ठिकाणी मनपूर्वक आभारी असणार आहोत. आज आमच्या प्रो लीग स्पोर्ट्स ऑफिशियल चॅनलद्वारे सुद्धा बरेच प्रेक्षक ही स्पर्धा लाईव्ह पाहत आहेत. त्या प्रेक्षकांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक आभारी असणार आहोत. इव्हेंट मॅनेज बाय एसी इव्हेंट्स अर्थात अविनाश मिडबावकर आणि चक्रू रावल यांचे ग्राफिक्स आपण पाहू शकता मेगा स्क्रीनवर. आणि या ग्राफिक्स डिझाईनसाठी मात्र आम्हाला विशेष सहकार्य. या वेळेला मात्र नो बॉलचा इशारा सर्वेश सोनावणे, राजेश गिरकर, रितेश भाताडे या संपूर्ण ग्राफिक्स डिझाईन साठी मात्र खूप चांगली मेहनत घेतली आहे सर्वेश क्रिएशनने. दरम्यान नो बॉलचा इशारा आणि आज या मॅचचा आनंद घेत असताना मेगा स्क्रीनवरती सन्माननीय सचिन भाऊ पडवळ, दिव्याताई घाडीगावकर. या वेळेला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल जाईल आरपार, सीमारेषा पार, मिळतील धावा 4 आणि आला या वेळेला मात्र खणखणीत चौकार ज्ञानेश लांजेकरच्या बॅटमधून. ऑफस्टम्पच्या भरपूर जास्त बाहेर होता हा बॉल. अगदी खेळण्यासाठी चांगली जागा मिळाली, चांगला गॅप निवडला आणि 2 खेळाडूंच्या मधून मात्र त्या ठिकाणी हा चौकार. ज्ञानेश लांजेकर 4 धावा भर पाडून देतोय आपल्या धावफलकावर. धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोहोचते ती 39. 39 रन्स ऑन दी बोर्ड. पुन्हा एकदा डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, परंतु फलंदाज आडवा येतोय. या वेळेला मात्र एकाच धाब्यावर समाधानी राहावं लागेल. ज्ञानेश लांजेकर आणि त्याच्यासोबत मात्र प्रतीक शिरदनकर अशी मैदानाच्या आतमध्ये असलेली पाहायला मिळते. जागा करून द्यायची होती बॉलला. एक रन आली आहे. स्कोर 40. 2 बॉल पूर्ण होत आहेत. 4 बॉल अजूनही बाकी आहेत. शेवटची ओव्हर आणि या वेळेला मात्र पुन्हा एकदा बॉल जातोय सीमा रेषा पार. चौकार प्रतीक शिरदनकडच्या बॅट मधून या वेळेला हा दिमागदार चौकार येतोय. जवळपास 3500 सदनिका, 120 खेळाडू, 10 संघ मालक, 10 संघ, 10 आयकॉन आणि 1 विजेता, ज्याला मिळणार 1 लाख रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार आणि मालिकावीरासाठी असणार एक आकर्षक ऍक्टिवा स्कूटर. उपविजेत्याला 50,000 रुपये रोख रकमेचा पुरस्कार आणि ही चकचकती ट्रॉफी. व्हाईट बॉल. या वेळेला एक्स्ट्रा रन्स मात्र येणार आहेत संघाच्या खात्यामध्ये. ट्रॉफी हंटर्स आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये ही धावसंख्या जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. 45 धावा स्कोरबोर्ड वरती. शेवटची ओव्हर अजूनही 3 बॉल बाकी आहेत आणि इथे मात्र गॅप मध्ये बॉल निघतोय. पाहूया किती धावा येतील. बॉलला अडवलं जातंय का आणि हा बॉल सुद्धा जातोय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. आणि आता या मॅचला आमच्या प्रोलिंग स्पोर्ट्स ऑफिशियल युट्यूब चॅनल वरती 5,500 प्रेक्षक लाईव्ह पाहत आहेत. त्या प्रेक्षकांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. म्हणजे एकंदरीत प्रोलिंग स्पोर्ट्स लाईव्ह या ऑफिशियल युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मागील 2 दिवसांमध्ये या 2 रात्रींमध्ये तब्बल 40,000 प्रेक्षकांनी ही स्पर्धा लाईव्ह पाहिली आहे. एकदा जोरदार टाळ्या आयोजन समितीसाठी. कालच्या दिवसात तब्बल 35,000 प्रेक्षक आणि आजच्या या रात्रीमध्ये आतापर्यंत 5,000 प्रेक्षक सध्या लाईव्ह पाहतायत ही मॅच. व्हॉट अ बॉल. पुन्हा एकदा मात्र व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉल सोबत ट्रॉफी हंटर संघाच्या 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत.
2 बॉल अजूनही बाकी आहेत आणि या वेळेला सुद्धा बॉल चाललाय हवेत आणि इथे मात्र विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळेल. बॅटची लिडिंग एज घेतली आणि सरळ स्क्वेअर लेग फिल्डरच्या हातामध्ये जाऊन विसावणारा हा बॉल, फलंदाज बाद, विकेटचं पतन. बॅटर आउट. तिसरा धक्का लागलाय ट्रॉफी हंटर्स टीमला, परंतु हरकत नाही, आपलं काम मात्र फलंदाज प्रतीक श्रीधरने नक्कीच पार पाडलंय. एक चांगली बॅटिंग त्याने आपल्या टीमसाठी केली आहे. यश चव्हाण शेवटच्या बॉलसाठी बॉलिंग मार्क वरती मात्र आपण पाहतोय ते सिद्धेश गावकरला. आणखीन एक वाईट बॉल, त्यावर एक्स्ट्रा घेण्याचा प्रयत्न आणि होय, या वेळेला मात्र 2 रन नक्कीच मिळतील ट्रॉफी हंटर्स टीमला. वाईड +1 अशा 2 धावा आणि धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते ती 52 या धावसंख्येवरती. वेलकम टू अबुदय नगर प्रीमियर लीग 2025 ऑर्गनाइज्ड बाय युनाइटेड क्लब ऑफ 17 बॉयज, बिल्डिंग नंबर 17, अबुदय नगर, काळा चौकी, मुंबई, नंबर 400033. पुन्हा वाईड बॉल, पुन्हा एक्स्ट्रा रन्स, पुन्हा अतिरिक्त धावांची घोषणा आणि नेक्स्ट मॅचचा टॉस इथे केला जाणार आहे. मॅच नंबर 10, राजेशजी मोरे यांचा विकेट विझार्ड्स आणि राहुलजी देवकर यांचा यॉर्कर किंग्स. या दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी टॉस साठी रेडी राहण्याची विनंती करेन. इनिंग ब्रेक मध्ये ही नाणेफेक केली जाणार आहे. 2 वाईट बॉल आले शेवटच्या बॉलसाठी. या वेळेला फलंदाज तयार आणि शेवटचा बॉल अडवलाय. 2 धावांचा प्रयत्न आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट. पुन्हा एकदा चपळाई पाहायला मिळाली दोन्ही फलंदाजांकडून आणि शेवटच्या बॉलवर आलेल्या या 2 धावांसोबत 5 ओव्हरचा खेळ इथे मात्र समाप्त झाला आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती तब्बल 11 धावांच्या सरासरीनं 3 गड्यांच्या मोबदल्यात 55 धावा आणि येणाऱ्या 5 ओव्हरमध्ये मात्र 56 धावांचं लक्ष्य समोर असेल बाउंड्री बॅशर संघासाठी. 30 बॉल 56 धावा आणि दरम्यान मात्र व्यासपीठावरती केला जाईल पुढील सामन्याचा टॉस. एका बाजूला असेल विकेट विझार्ड्स अर्थात राजेश मोरे यांचा संघ आणि विरोधात असेल राहुल देवकर यांची यॉर्कर किंग्स टीम. थँक्यू सो मच. तर यथोचित सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जाईल. आमच्या या स्पर्धेनिमित्त विशेष सहकार्य लाभले दिव्याताई घाडीगावकर आणि ताईंचा यथोचित सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जातोय. चांदणी वेंगुर्लेकर यांच्या शुभ हस्ते हा यथोचित सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जाईल. सन्माननीय दिव्याताई घाडीगावकर यांचा यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. विशेष सहकार्य या संपूर्ण स्पर्धेमध्ये ताईंचं आणि ताईंचा यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जाईल. धन्यवाद ताई, आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत. हॅलो 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 चेक चेक. हॅलो 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 माईक चेक. हॅलो 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 माईक चेक. हॅलो चालू आहे. हॅलो. तर पुढील सन्मान या ठिकाणी केला जाईल व्यासपीठावर. विनंती असेल शैलेंद्रजी गायकवाड आपल्या शुभ हस्ते यथोचित सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जातोय. नगरसेवक माननीय श्री सचिन भाऊ पडवळ यांचा यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जाईल. भाऊंना प्रेमाची आणि मायाची उबदार शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह आणि प्रेमाचं आणि सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन भाऊंचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. भाऊंसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये, कारण भाऊंचं क्रिकेटवरचं प्रेम, आमच्या विनंतीस मान देऊन भाऊंची उपस्थिती आणि प्रत्येक कार्यामध्ये नेहमी सहकार्य लाभले सचिन भाऊ पडवळ यांचं आणि भाऊंचा यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जाईल. धन्यवाद भाऊ, आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेनिमित्त शुभस्थित राहिलात आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. भाऊंच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. तर या विकेट विझार्ड्स आणि यॉर्कर किंग्स, विकेट विझार्ड्स आणि यॉर्कर किंग्स
दोन्ही कर्णधारांना विनंती असेल आपण या टॉस साठी बाउंसच्या शुभ असते हा टॉस केला जातोय. विशेष डिझाईन केलेला हा टॉस. एका बाजूला APL आहे आणि दुसऱ्या बाजूला UC17. APL आणि UC17 टॉस स्पिन केलाय. बाउंसच्या शुभ असते. विकेट विझार्डने कॉल केलाय आणि टॉस जर आपण पाहिलं तर जिंकलाय. जतीनजी, निर्णय काय असणार आहे? प्रथम क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय तुम्ही स्वीकारलाय. दुसरी रजनी या स्पर्धेची. कालच्या रजनीमध्ये देखील चांगला खेळ केला तुमच्या संघाने. आज या मॅच मध्ये काय रणनीती आखणार आहात? रणनीती अशी असेल की समोरच्या टीमला कमीत कमी स्कोअरवर रोखण्याचा प्रयत्न करू आणि ते टार्गेट चेस करायला प्रयत्न करू. समोरचा संघ तेवढाच ताकदवर संघ आहे. समोर जर आपण पाहिलं तर अनिकेत चव्हाण देखील आहे आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर मोठमोठे खेळाडू समोरच्या संघामध्ये देखील दाखल आहात. त्यांच्याविषयी काय रणनीती आखेल? पण ग्राउंडवर गेल्यावर सगळे इक्वलच आहे असं समजून आम्ही रणनीती आखलेली आहे. त्याच्यामुळे जायचं आणि आपला 100% एफर्ट देऊन जिंकायचा प्रयत्न करायचा आहे. या मॅचसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आमच्या समवेत अनिलजी उगले देखील आहेत. अनिलजी, काय म्हणाल? समोरच्या संघाने टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. या मॅच विषयी काय सांगाल? दुसरी रजनी आहे. कालच्या रजनीमध्ये देखील चांगला खेळ केला. तुमचे जे खेळाडू आहेत त्या खेळाडूंविषयी काय सांगाल? खेळाडू सगळे चांगले आहेत. फक्त त्यांनी एफर्ट्स लावले तर आम्ही 60 पर्यंत स्कोर करण्याचा प्रयत्न करू. आणि तुमचे जे संघ मालक आहेत राजेजी मोरे यांचा संघ, त्यांच्याविषयी काय सांगाल? राहतो दिलखुलास माणूस आहे एकदम. त्यांच्याबद्दल जेवढं बोलेल तेवढं कमी आहे. नक्कीच या मॅचसाठी तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जास्त वेळ घेत नाहीये कारण मॅचला सुरुवात झाली आहे. भाऊ, 2 शब्द. तुम्ही या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात आणि आमच्या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवलीत. हे एसी इव्हेंटचं हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. या आयोजनाविषयी काय सांगाल? मॅच थांबवा 2 मिनिटं सर. मॅच थांबवा प्लीज. भाऊंस या ठिकाणी मनोगत ऐकतोय आपण. मी ज्या वेळेला ऑक्शनला मला आपण बोलवलं होतं 17 नंबर इमारतीमध्ये जेव्हा ऑक्शन झाला त्यावेळेला मी पहिल्यांदाच तुम्हाला म्हटलं होतं की आता कोविडपासून हे जे अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा गल्लीबोळात चालू झाल्या विशेषतः कोविडपासून आणि प्रीमियर लीग ही जी परंपरा आहे ती त्यावेळेला खरी म्हणजे आणली गेली आणि आता ती खूप फोपावली आहे. परंतु मी नेहमीच सांगतो ह्या अंडरआर्म क्रिकेटचा कुठे उगम झाला असेल तो पहिला अबुदनगरमध्ये. कारण अबुदनगर ही पंढरी आहे. कारण ह्या अबुदनगरनीच जवळजवळ 20-25 वर्षापूर्वी अंडरआर्म चालू केलं आणि आज खऱ्या अर्थाने ते अंडरआर्म पूर्ण ह्या महाराष्ट्रामध्ये गल्लीबोळा झुजलेला आहे. आणि ह्याच या क्रिकेटच्या पंढरीमध्ये अंडरआर्मच्या आज ही टुर्नामेंट अतिशय चांगल्या तऱ्हेने आपण सादर केली. त्याबद्दल आयोजकांचं खरीच मनपूर्वक अभिनंदन. कारण स्टेजवर बसल्यावरती अक्षरशः वानखेडेचा फील आलेला आहे आणि ते संपूर्ण ही जी इव्हेंट टीम आणि तुमची पडद्यामागचे सगळे कलाकार या सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. बेस्ट ऑफ लक. यस, धन्यवाद भाऊ. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत. येस, ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. आणि या वेळेला मात्र विकेटचं पतन, खेळाडू बाद, मोठं सेलिब्रेशन या वेळेला पाहायला मिळतंय. आयकॉन वर्सेस आयकॉन असा हा खेळ होता आणि इथे मात्र एक जबरदस्त विकेट. ईट का जवाब पत्थर से. मगाशी यश जगतापने आदित्य दळवीची विकेट पटकावली आणि त्याच आदित्य दळवीने या वेळेला यश जगतापला तंबूचा रस्ता दाखवलाय. जबरदस्त मॅच या ठिकाणी रंगते मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला बाउंड्री बॅशर्स आहे आणि त्यांच्या विरोधात ट्रॉफी हंटर्स. कौस्तुभ दळवी संघ मालक त्या ठिकाणी टिपतायत हा सुंदर अप्रतिम झेल आणि त्यानंतर मात्र एक मोठं सेलिब्रेशन, एक मोठा आनंदोत्सव त्या ठिकाणी साजरा केला जातोय. तर आपल्या समाज मंदिर हॉलमध्ये आपल्या जेवणाची सर्वांची व्यवस्था झालेली आहे. त्याबद्दल आयोजकांचे आभार. अविनाश आणि सचिन ही 2 माणसं जी आहेत या स्पर्धेसाठी खूप महत्वाची आहेत. विकी पगारे 56 धावांचं टार्गेट. कॉलिंग मध्ये खराबी, थ्रोही तितकाच खराब आहे. आणि इथे मात्र आपण जर पाहिलं तर थोडक्यात आपण जर म्हटलात तर कुठेतरी आत्महत्येचा प्रयत्न होता, जीव धोक्यात घातला होता, परंतु मागे परतले. अन्यथा मात्र इथे विकेट गमवावी लागली असती. विकी पगारेला आउट होऊन माघारी परतला. अवघी 1 धाव बनवली होती यश जगतापने. त्यानंतर मात्र विकेट आल्यानंतर हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. 3 बॉल कंप्लीट होत आहेत पहिल्या षटकातून. आदित्य दळवी गोलंदाजी करतोय. फलंदाजीसाठी सागर वाघ आणि विकी पगारे. स्ट्राईकवर विकी. या वेळेला वेगवान चेंडू होता.
22चा इशारा पंचांकडून आलाय, त्यामुळे कळून येते की बॅट आणि बॉलमध्ये कोणताही संपर्क नाहीये. एक धाव 22च्या स्वरूपातली. संघाच्या धावफलकात बदल. 2 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. बाउंड्री बॅशर्स 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. मॅच नंबर 9 आपण बघतोय. आज दुसरी रात्र या स्पर्धेची. अगदी डोळे दिपवणारे हे आयोजन, दैदिप्यमान देखणी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. युनायटेड क्लब ऑफ 17 बॉईज APL अबुदयनगर प्रीमियर लीग. फर्स्ट प्राइज 1 लाख रुपीज आणि त्यासोबत एक आकर्षक ट्रॉफी. सेकंड प्राइज 50,000 50,000 रुपये रोख रक्कम. कोणाला आज लखपती करणार ही स्पर्धा? मालिकावीरासाठी मात्र एक आकर्षक अशी ऍक्टिवा स्कूटर आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे मालिकावीर कोण ठरणार या स्पर्धेचा, याकडे सुद्धा प्रेक्षकांचं बरंच लक्ष असेल. परफेक्ट यॉर्कर या वेळेला आदित्य दळवीकडून. इतक्या सहजासहजी मात्र धावा घेण्याची संधी देणार नाहीत आदित्य दळवी. ओव्हरची समाप्ती फक्त 3 रन. पहिल्या षटकातून 3 धावा 1 विकेट. एक चांगली सुरुवात इकडे मात्र पाहायला मिळते ती ट्रॉफी हंटर्स टीमच्या गोलंदाजांची सुद्धा. 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि अजूनही सामना जिंकण्यासाठी 53 धावांची आवश्यकता आहे. आजच्या रात्रीतली चौथी मॅच. एकूण 9 सामने आज रात्रीमध्ये खेळवले जाणार आहेत. यानंतर सिद्धेश भोसले यांचा ग्राउंड स्मॅशर्स आणि त्यांच्या विरोधात बॉल स्ट्रायकर्स राजेशजी खिल्लारी यांची टीम खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल. दरम्यान त्या अगोदर टॉस आपण नुकताच कंप्लीट केलाय मॅच नंबर 10चा. विकेट विझार्ड्स अर्थात राजेशजी मोरे यांचा संघ आणि त्यांच्या विरोधात राहुल देवकर यांची यॉर्कर किंग्स टीम खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. एकूण 10 संघ, 10 संघ मालक. बाउंड्री बॅशरचे संघ मालक प्रतीक नांदगावकर, क्रिकेट क्रशर्सचे संघ मालक आकाश नेराळे, स्टंप शेकर्सचे संघ मालक स्वप्नील सावंत, ट्रॉफी हंटरचे संघ मालक कौस्तुभ दळवी ज्यांची मॅच सध्याच्या स्थितीला मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. विकेट विझार्डचे संघ मालक राजेश मोरे, ग्राउंड स्मॅशर सिद्धेश भोसले, बॉल स्ट्रायकर राजेश खिल्लारी, पॉवर चॅलेंजर्स सागर ढोले, स्पिन मास्टर्स योगेश मार्टल आणि यॉर्कर किंग्स राहुल देवकर यांची टीम. दरम्यान पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा. सध्याच्या स्थितीला एक्स्ट्रा धावांची भर पडते स्कोरबोर्ड वरती. आमचे ग्राफिक डिझायनर आमच्या उजव्या बाजूला, आमचे ऑफलाईन स्कोरर आमच्या डाव्या बाजूला, आमची लाईव्ह टीम प्रोलिंग स्पोर्ट्स आमच्या डाव्या बाजूला. कॉमेंट्री बॉक्स मध्ये अतिशय जबरदस्त काम. मनापासून आभार असतील आमच्या संपूर्ण टेक्निकल टीमचे. आमचे लाईट्समन असतील, आमचे साऊंडमन असतील. खूप चांगलं इव्हेंट या ठिकाणी मात्र आपण पाहतोय AC इव्हेंटच्या माध्यमातून. अविनाश अँड चक्रू रावल. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी. अगदी जिथे जागा मिळेल तिथे बसून उभं राहून. आणि या वेळेला जबरदस्त प्रहार. बॉल जातोय सीमा पार. मिळतील धावा 4. आलाय हा APL चौकार. मच निडेड बाउंड्री. आत्मविश्वास वाढवणारा हा चौकार आहे बाउंड्री बॅशरसाठी. सागर वाघ. वाघाचा दरारा मात्र कायम ठेवावा लागेल या मैदानावर. सागर अर्थात अथांग सागराची प्रचिती देणारं हे नाव मैदानाच्या आतमध्ये. आणि असं म्हटलं जातं हिंदीमध्ये की बूंद बूंद से सागर भरताय. एक धाव मात्र घेऊन ही 56 धावांची मॅच जी आहे ती त्यांना आपल्या टीमला जिंकवून द्यायची आहे. दुसऱ्या बाजूने बॅटिंग करताना विकी पगारे. 10 रन कंप्लीट. धावसंख्या डबल डिजिट मध्ये दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचते. मुंबईचा रथाधीश अबुदयनगरच्या राजाच्या आशीर्वादाने मात्र या स्पर्धेचं आयोजन आपण यावर्षी पाहतोय. पहिल्यांदाच इतकं दैदिप्यमान आयोजन. या संपूर्ण मुंबाबुरीला पूर्णपणे थक्क करून ठेवणारी स्पर्धा. अगदी आज अंडरआर्म बॉक्स क्रिकेट विश्वातील मोठमोठ्या स्पर्धांचे आयोजक सुद्धा आज अचंबित झाले आहेत या स्पर्धेची आयोजन समिती आणि त्यांचं काम पाहिल्यानंतर. अवघ्या 17 जणांनी मिळून केलेला हा निर्धार आणि त्या निर्धाराला सत्यात उतरवण्याचं काम आज मात्र गेल्या 2 दिवसांपासून आपण पाहतोय. अगदी खळबळ उडाली होती संपूर्ण मुंबई नगरीमध्ये ज्या वेळेला लाईव्ह ऑक्शन केलं गेलं आणि त्या लाईव्ह ऑक्शनचं जे स्वरूप आपण पाहिलं होतं त्या ऑक्शनचं स्वरूप पाहिल्यानंतर सर्वांनाच उत्कंठा होती की स्पर्धा कशी असेल. आणि ज्या पद्धतीचा मात्र उद्घाटन सोहळा आपण या स्पर्धेचा पाहिला. अगदी आलेले मान्यवर सुद्धा थक्क झाले या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पाहिल्यानंतर. दरम्यान स्कोरकडे थोडंसं लक्ष टाकूया. धावसंख्या पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली आहे ती 13 या धावसंख्येवर.
56 धावांचा करायचा आहे पाठलाग बाउंड्री बॅशर्स. आणि विरोधात मात्र आपण जर पाहिलात तर ट्रॉफी हंटर्स, अर्थात दोन्ही बाजूला आपण चढाओढ चालू असलेली पाहतोय ही मॅच जिंकण्यासाठी. एका बाजूला आपण जर पाहिलात तर प्रतीक नांदगावकर आणि त्यांच्या विरोधात मात्र कौस्तुभ दळवी अशी ही चालू असलेली मॅच आपण बघतोय. मॅन ऑफ द सिरीज मालिकावीरासाठी असणारी ऍक्टिव्हा स्कूटर कोणाला मिळणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे या स्पर्धेतला. यावेळेला सुंदर स्ट्रेट ड्राइव्ह पाहायला मिळतोय. अगदी सरळ बॅटने खेळलेला फटका. 4 धावा मात्र मिळवण्याचा प्रयत्न होता परंतु फिल्डर तिकडे उपस्थित आहेत. एकच धाव मात्र घेता येते ती फलंदाजांना. विकी आणि सोबत मात्र सागर. 3 बॉल पूर्ण 14 धावा स्कोरबोर्ड वरती. एक रंगतदार मॅच. या वेळेला मात्र पायावर मारा केला गेलाय. पायाचा वेध घेऊन मात्र लेगबाईच्या इशाऱ्यासोबत ही धाव घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 पंच लागू करतायत. लेगबाईच्या स्वरूपातली आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये. विशेष आभारी असणार आहोत ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे सभासद सन्माननीय दिलीपभाई गवस यांचे सुद्धा. त्यांचं सुद्धा खूप मोठं योगदान या स्पर्धेसाठी. त्याचबरोबर विशेष आभार असतील या स्पर्धेच्या माध्यमातून. दरम्यान गॅपमध्ये फटका आणि हा बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. APL 4 धावा चौकार. सागर वाघ याच्या बॅटमधून मात्र या वेळेला दर्जेदार चौकार आलाय. अतिशय महत्वपूर्ण हे चौकार त्याच्या बॅटमधून येताना संघाला कुठेतरी सुटकेचा निश्वास, कुठेतरी आत्मविश्वास वाढवणारे हे चौके आपण त्याच्या बॅटमधून आलेले पाहतोय. विशेष आभार असतील जयवंतजी राणे, मिस्टर प्रशांतजी राणे, राणे ब्रदर्स, त्याचबरोबर उत्तम साऊंड सर्व्हिसचे सर्वे सर्वा उत्तमजी शिंदे, त्याचबरोबर वर्णवी यांच्या माध्यमातून सन्माननीय निशांत त्यांचे सुद्धा आम्ही धन्यवाद देतोय. निशांतजी जाधव, साई कन्स्ट्रक्शनचे सर्वे सर्वा दिलीपजी बणे, खूप खूप आभार. दरम्यान अतिरिक्त धावा इथे खर्च करतोय गोलंदाज कौस्तुभ तारकर. 20 धावा पूर्ण होत आहेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. अजूनही 36 धावांची आवश्यकता आणि शेवटच्या बॉलवर मात्र सरळ खेळाडूच्या हातामध्ये हा बॉल जाईल. धाव घेण्याची कोणतीही संधी मात्र सागर वाघला मिळत नाहीये. डॉट बॉलने समाप्ती होते 2 ओव्हरची आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 10 धावा प्रति षटकाच्या सरासरीनं 20. एक गडी बाद 20 धावा. स्पेशल थँक्स टू मिस्टर जयवंत राणे, मिस्टर प्रशांत राणे, राणे ब्रदर्स, उत्तम साऊंड मिस्टर उत्तमजी शिंदे, वरुण विजन मिस्टर निशांतजी जाधव अँड साई कन्स्ट्रक्शन मिस्टर दिलीप बने साहेब. मनपूर्वक आभार असतील या सर्वांचे. 18 बॉल आणि 36 धावा म्हणजे निम्मे चेंडू आणि दुप्पट धावांचं समीकरण हा सामना जिंकण्यासाठी आवश्यक असेल. बाउंड्री बॅशर्स टीम फलंदाजी करते सेकंड डावामध्ये, सेकंड इनिंग मध्ये. मॅचचा उत्तरार्ध आपण पाहतोय. मॅचच्या पूर्वार्धामध्ये मात्र बॅटिंग करत असताना ट्रॉफी हंटर्सने बॅटिंग करत पहिल्या 5 ओव्हरमध्ये 11 धावांच्या सरासरीने 55 धावा जमवल्या. मॅचच्या मध्यानामध्ये मात्र पुढील मॅचचा टॉस केला गेला, ज्या ठिकाणी राजेश मोरे यांचा विकेट विझार्ड्स खेळताना आपल्याला पाहायला मिळेल, तर त्यांच्या विरोधात राहुल देवकर यांची यॉर्कर किंग्स. मॅचच्या उत्तरार्धात मात्र ही मॅच रंगली आहे. 18 बॉल 36चं समीकरण. आणि बघा फिल्डिंग मध्ये केलेला बदल मात्र खूप उपयोगी ठरला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षक सजवला होता या अगोदरच. तिथे मात्र बॉल जाताना एकेरी धावेसाठी. आदित्य दळवी गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक त्याच मात्र दुसरं षटक आहे. पहिल्या षटकात 3 धावा 1 विकेट त्याने पटकावली. एक चांगला स्टार्ट आपल्या टीमला दिला होता. एक चांगली सुरुवात करून दिली होती. आणि या वेळेला मात्र आदित्य दळवी दिशाहीन गोलंदाजी करतोय. एक्स्ट्रा रन्स खर्च करतोय. धावांची वाढ होतीये. स्कोरबोर्ड वरती मात्र आकडा बदलतोय. 22 धावा. पुन्हा एकदा कौस्तुभ आहेत त्या ठिकाणी संघ मालक क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत. आणि या वेळेला बॉल गॅप मध्ये चाललाय. सागर वाघ याच्या बॅटमधून मात्र आणखीन एक दिमागदार चौकार. हा 3रा चौकार सागर वाघच्या बॅटमधून आतापर्यंतचा. आणि या चौकारासोबत मात्र धावफलकात एक मोठा बदल घडेल. 26 धावा. 3 बॉलचा खेळ समाप्त आणि 26 धावा स्कोरबोर्ड वरती. थोडा है थोडे की जरूरत है. अजून 26 धावांची आवश्यकता. विकी पगारे मात्र त्या ठिकाणी धाव घेण्याच्या प्रयत्नात होते. पंचांचा निर्णय मात्र जाणून घेऊया.
डिस्कशन चालू आहे पंचांमध्ये. निर्णय मात्र पाहूया काय येतोय. ऑनफिल्ड पंच. इज इट नो बॉल? मला वाटतं हा निर्णय रिवोक केलाय. आमचे कमिटी मेंबर्स त्यांचाही आम्ही खूप खूप धन्यवाद देतोय. UC 17 अविनाश मिडबावकर, कुशल वेंगुर्लेकर, सचिन रावल, रितेश वाताडे, राजेश गिरकर, निखिल बेणके, ओमकार राणे, रोहित वैती, राजेंद्र तेली, अभिषेक मिडबावकर, विभूतेश पुजारे, सिद्धेश सातगरे, अनिकेत वैती आणि प्रज्योत सावंत. म्हणजे एकूण ही 17 जणांची जी टीम आहे काय काम करते आहे. मागील 2 महिन्यांपासून पाहिलेलं स्वप्न सत्यात अवतरलंय आणि आज आनंद आहे. आणि मला वाटतं तितकाच चांगला खेळही रंगतोय. जे अपेक्षित केलं होतं ते मात्र खरं ठरतंय आणि असं झाल्यानंतर मात्र कोणाला आनंद होत नाही. स्पर्धा यशस्वी होते. उद्याचा स्पर्धेचा अंतिम दिवस, अंतिम रात्र आपल्याला पाहायला मिळेल. परंतु यामागे घेतली गेलेली मागील 2 महिन्यांची जी मेहनत आहे ती फळाला आली आहे असंच म्हणावं लागेल. चांगला फटका. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरकडे फिल्डर आहेत. अगदी दायऱ्याच्या आतमध्येच बॉलला रोखलं गेलं. रनआउटची मागणी केली जाते आणि पंचांनी मला वाटतं ही मागणी पेटाळून लावली आहे. त्यामुळे निराशेचं वातावरण ट्रॉफी हंटर्सच्या खेम्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. स्कोर जर आपण पाहिलात तर जाऊन पोहोचतोय तो 30 या धावसंख्येवर. रिव्ह्यू घेतलाय का? आणि या स्पर्धेनिमित्त या ठिकाणी शुभागमन झालंय स्पोर्टिसेकचे सर्वे सर्वा माननीय श्री भगवान शेठ सावंत, त्याचप्रमाणे ग्रेटर मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सदस्य माननीय श्री शैलेश शेठ शेडगे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती असणार आहे आपण व्यासपीठावर विराजमान व्हा. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत अभ्युदय नगर प्रीमियर लीग 2025 पहिल्या पर्वामध्ये. विशेष सहकार्य लाभले या संपूर्ण स्पर्धेमध्ये स्पोर्टिसेकचे सर्वे सर्वा माननीय श्री भगवान शेठ सावंत यांचं आणि त्यांची उपस्थिती. नॉट आउट आणि टाइम आउट. एक मिनिटाचा टाइम आउट असेल. ठीक आहे. 3 ओव्हर नंतर 1 मिनिटाचा टाइम आउट तुम्हाला मिळेल. येस. तर टाइम आउट पूर्वी मात्र काय घडलंय या मैदानावरती आपण तेही जाणून घेऊया. पहिली ओव्हर हाताळली होती आदित्य दळवीने. 1 ओव्हरमध्ये 3 धावा त्याने खर्च केल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 1 विकेट त्याने पटकावली. कौस्तुभ तारकर मात्र त्या ठिकाणी आले. दुसऱ्या ओव्हरसाठी 17 धावांचं एक महागडं षटक ज्यामध्ये 5 व्हाईट बॉल त्यांनी हाताळले. आणि पुन्हा एकदा आदित्य दळवी जसा बॉलिंग मार्कवरती आलाय. आतापर्यंत त्याने 2 व्हाईट बॉल हाताळले. एकूण 9 धावा या तिसऱ्या ओव्हर मधून खर्च केल्या. तर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या जर आपण पाहिली तर 30. एका गड्याच्या मोबदल्यात यश जगताप वैयक्तिक फक्त 1च धाव बनवून आउट झाला होता. त्यानंतर सागर वाघ आणि विकी पगारे हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एक चांगली भागीदारी बनवण्याचा प्रयत्न करतायत. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 26 धावांचं समीकरण. मेगा स्क्रीनवरती प्रोलिंग स्पोर्ट्स या ऑफिशियल युट्यूब चॅनलवरती सुद्धा आपण हे इक्वेशन पाहू शकाल. लास्ट 12 बॉल्स टू गो अँड 26 रन्स टू विन. 12 चेंडू 26 धावा. एका बाजूला बाउंड्री बॅशर्स अर्थात प्रतीक नांदगावकर यांचा संघ आणि दुसऱ्या बाजूला कौस्तुभ दळवी यांचा संघ ट्रॉफी हंटर्स आपल्याला पाहायला मिळतो या मॅच दरम्यान. मॅच नंबर 9 आजच्या रात्रीतली. जर एक्झिबिशन मॅच आपण सोडली तर तिसरी आणि एक्झिबिशन मॅच सोबत ही 4थी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. व्यासपीठावरती स्पोर्टिसेकचे सर्वे सर्वा भगवानजी सावंत सोबत ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे सभासद सदस्य सन्माननीय शैलेश आप्पा शेडगे या मॅचचा आनंद घेत असताना. दरम्यान मात्र यावेळेला पंचांचा निर्णय जाणून घेऊया. किती धावा असणार? 5 धावा. 5 धावा. पहिल्यांदाच या स्पर्धेदरम्यान अशा 5 धावा आल्यात. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आनंदाची गोष्ट ही मात्र बाउंड्री बॅशर्स टीम साठी. या नशिबाच्या 5 धावा त्यांना मिळाल्या अशा क्षणाला ज्या वेळेला मात्र त्यांच्या टीमला धावांची गरज होती. ना सूरत देखते ना मुहूर्त देखते, ये तो बस अपने टीम की जरूरत देखते. 5 धावा आलेत. ना कद बड़ा ना पद बड़ा, जो मुश्किल में खड़ा वही सबसे बड़ा. सागर वाघ, विकी पगारे काय बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये. समीकरण बदललंय. 11 बॉल 21 धावांची आवश्यकता.
या वेळेला इनसाइड एज यष्ट्यांच्या पाठीमागे अगदी यष्ट्यांच्या लगोलग आदित्य दळवी यष्टी रक्षकाच्या भूमिकेत अंडरआर्म सी सर्कल बॉक्स क्रिकेट आपण बघतोय. युनायटेड क्लब ऑफ 17 इमारत क्रमांक 17 आयोजित अबुदयनगर प्रीमियर लीग 2025 दुसरी रात्र तिसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये एक हाय व्होल्टेज ड्रामा. $36 रन्स ऑन दी बोर्ड. 20 धावा अजून गरजेचे आहेत. बॉल शिल्लक राहिले ते 9. प्रत्येक बॉल आता मात्र महत्वाचा असेल या मॅचचा. या वेळेला आणखीन एक डॉट बॉल. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर असेल दोन्ही टीम वरती. 8 बॉल 20 रन. काय मॅच रंगते या मैदानावरती. बाउंड्री बॅशर्स आणि ट्रॉफी हंटर्स प्रतीक नांदगावकर आणि कौस्तुभ दळवी. कोण जिंकणार हा सामना. फुल टॉस बॉल आणि या वेळेला मात्र बॉल जातोय सीमा रेषा पार. 4 धावा चौकार. कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला. एक तेरी तो एक मेरी. इथे मात्र प्रतीक नांदगावकर यांच्या संघाच्या बाजूने कोण कोण आले एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि कौस्तुभ दळवी यांच्या संघाच्या बाजूने कोण कोण आले त्यांनी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. या वेळेला मात्र व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक्स्ट्रा रन्स. पहिला व्हाईट बॉल या ओव्हरचा. 5 बॉल पूर्ण आहेत. शेवटचा बॉल साठी मात्र अजून थोडा वेळ वाट पाहायची आहे. आणि या बॉलवर काय घडताय पाहूया. आणि हा बॉल सुद्धा बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या बॉलवर जातोय पुन्हा एकदा बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी मॅचचं समीकरण बदलतंय या चौकारासोबत. बॉलचा पाठलाग करत करत मात्र बॉलवर पोचायच्या नादामध्ये मात्र हा बॉल हातातून निघालाय आणि जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 चेंडू आणि आता मात्र 11 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी बाउंड्री बॅशर्स टीमला. आणि शेवटची ओव्हर असेल बॅटिंग पॉवर प्ले. आणि या बॅटिंग पॉवर प्ले मध्ये बाउंड्री लाईन वरती फक्त आणि फक्त 3 खेळाडू असतील. विचार विनिमय सुरू आहे. चर्चा सुरू आहे. मॅच मध्ये अजूनही तणाव पाहायला मिळतोय. दबाव पाहायला मिळतोय. दोन्ही टीम प्रेशर मध्ये आहेत. एका बाजूला बाउंड्री बॅशर्स आणि दुसऱ्या बाजूला ट्रॉफी हंटर्स. कोण जिंकणार ही मॅच. कौस्तुभ दळवी की प्रतीक बबन नांदगावकर. सर्वेश क्रिएशनचे ग्राफिक्स आपण पाहतोय. UC 17 चा आयोजन अबुदयनगर प्रीमियर लीग 2025. स्पर्धा आवडली असेल तर प्रेक्षकांनी जरा आयोजकांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. डोळे दिपवणारी स्पर्धा. नेत्रदीपक आयोजन. प्रगल्भ असं व्यासपीठ. सुसज्ज असं मैदान. नामवंत खेळाडू. मान्यवरांची मोठी मांदियाळी. नीट अँड क्लीन असं थेट प्रक्षेपण. सर्व काही आहे इथे. ऑल इज वेल. शेवटचा 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 धावांची गरज बाउंड्री बॅशर्सला. बॉलिंग मार्क वरती शेवटच्या ओव्हर साठी आलाय रिशित कदम. स्ट्राइक वरती आहे सागर वाघ. सोबत आहे विकी पगारे. काय बॅटिंग केली या दोन्ही फलंदाजांनी. सागर बॅटिंग करतोय 17 धावांवरती. विकी बॅटिंग करतोय 16 धावांवरती. म्हणजे या दोन्ही फलंदाजांनी 33 धावांची भागीदारी आतापर्यंत केली आहे. एकमेव विकेट आली होती यश जगतापच्या विकेट मधून. नंतर मात्र आपण जर पाहिलं तर एकही फलंदाज बाद झालेला नाहीये या सामन्यामध्ये.
पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर बॉल चाललाय सीमा रेषा पार. 4 धावा, चौकार. अगदी अगदी आपण जर पाहिलं तर कढईतून गरम गरम तेलातून काढलेले एखाद्या गरम वड्यासारखी ही मॅच आहे. गरमागरम मुकाबला, क्रिकेटची खमंग मेजवानी. 440 वोल्टचा हा सामना, नेल बायटिंग मॅच. अगदी आता मात्र समर्थकांनी आपली नखं चावायला सुरुवात केलेली आहे. दोन्ही बाजूने प्रेशर वाढतंय. 5 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता. या वेळेला मात्र धाव घेतली जाते का? डॉट बॉल आलाय. 1 तेरी 1 मेरी. कोण जिंकणार ही मॅच? प्रतीक नांदगावकर की कौस्तुभ दळवी? बाउंड्री बॅशर की ट्रॉफी हंटर्स? 4 बॉल 7 रन. प्रेशर पाहायला मिळतंय दोन्ही संघांवरती, दोन्ही खेळाडूंवरती. जितकं प्रेशर फलंदाजांवरती आहे तितकंच प्रेशर गोलंदाजावरती आणि क्षेत्ररक्षकांवरती सुद्धा आहे. या वेळेला मात्र स्ट्रेट ड्राईव्ह आणि चोरट्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज विकी पगारे आउट. अग्रेशन पाहायला मिळतंय, फ्रस्ट्रेशन पाहायला मिळतंय दोन्ही टीम कडून. 3 बॉल 7 रनची आवश्यकता. काय फिल्डिंग केली आहे स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये आणि तितकाच चांगला थ्रो पाहायला मिळतोय गोलंदाज ऋषित कदम कडून. बघा ऋषित साठी मात्र काही छोटे समर्थक तिकडे आलेले आहेत. ऋषित कदमचे काही फॅन त्या ठिकाणी मात्र आपल्याला पाठीमागे समोरच्या बाजूला पाहायला मिळतंय. लहान लहान छोटे छोटे चिमुकले ऋषित कदमला मात्र चीअर करतायत. एकदा जोरदार आवाज द्यायचा मी बोलल्यानंतर. जीतेगा भाई जीतेगा. आवाज येतोय काय? आता आवाज आला. माझा आवाज मला वाटतं थोडासा उशिरा पोचला त्यांच्यापर्यंत. परत एकदा जीतेगा भाई जीतेगा. आता आवाज आलाय. आणि बाउंड्री बॅशरच्या बाजूने कोण कोण आहे त्यांनी सुद्धा एकदा आवाज द्यायचा आहे. जीतेगा भाई जीतेगा. हे तर दोन्ही बाजूने आहेत. चला मॅच रंगली आहे, मॅच ऑन आहे. आणि यावेळेला काय जबरदस्त क्षेत्ररक्षण, अपील केली आहे, फेटाळून लावली आहे. गरमागरम मॅच आहे. मॅच ऑन, गेम ऑन. आणि 50 धावा टीमच्या पूर्ण झालेल्या आहेत. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. आणि लक्षात घ्या 50 धावा पूर्ण झाल्यात म्हणजे 50 धावा पूर्ण झाले. त्यामुळे अबुदय नगरचा राजा यांच्या माध्यमातून आदिवासी पाड्यातील या सर्व लहान मुलांसाठी आणि आपल्या विद्यार्थ्यांसाठी 5 डझन वया या वेळेला पुन्हा लागू झालेल्या आहेत. UC-17च्या माध्यमातून या 50 धावांनंतर अबुदय नगर राजाच्या चरणी मात्र आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांसाठी 5 डझन वया या ठिकाणी मात्र दिल्या जाणार आहेत. या वेळेला मात्र बॉल जातोय सीमा रेषा पार पार पार. चौकार. 1 बॉल 2 रन. काय मॅच रंगली आहे. आता मात्र बॉल आउट पाहायला मिळणार का? 1 बॉल 1 रन आली तर बॉल आउट होणार. 1 बॉल 2 रन आली तर मात्र सामना जिंकणार बाउंड्री बॅशर्स. परंतु डॉट बॉल आला तर ट्रॉफी हंटर या मॅच मध्ये विजेता ठरणार. मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या दोन्ही टीम साठी झाल्या पाहिजेत. तब्बल 6,500 प्रेक्षक ही मॅच ऑफिशियल प्रोलिंग स्पोर्ट्स या युट्यूब चॅनल वरती सुद्धा पाहतायत. त्या प्रेक्षकांचा सुद्धा आम्ही कौतुक करतोय. 1 चेंडू 2 धावा, 2 धावा 1 चेंडू.
काय मॅच रंगली आहे. कोण जिंकणार ही मॅच? ट्रॉफी हंटर्स की बाउंड्री बॅशर्स? प्रतीक बबन नांदगावकर की कौस्तुभ दळवी? शेवटचा बॉल, टाळ्या होऊन जाऊ द्या शेवटच्या बॉल साठी. सागर वैयक्तिक 25 धावांवर बॅटिंग करतोय. शेवटच्या 2 धावा जर त्याने बनवल्या तर या मॅचचा खऱ्या अर्थाने हिरो ठरणार आहे. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर 1 रन तर आली आहे. दुसरी धाव घेतली जाणार का? दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आहेत, परंतु बॉल आउट. पहिला बॉल आउट या स्पर्धेतला आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. मॅच स्कोर लेवल झालाय, मॅच टाय झाली आहे. त्यामुळे अबुदयनगर प्रीमियर लीग 2025 मधला पहिला बॉल आउट या मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. बॉल आउट होणार आहे. चला बॉल आउट साठी आता तयारी करायची आहे दोन्ही संघ. वैयक्तिक 26 धावा, ज्यामध्ये 5 चौकारांचा समावेश सागर वाघच्या बॅटमधून. परंतु शेवटच्या बॉल पर्यंत हा आलेला सामना आता बरोबरीत सुटलाय. त्यामुळे बॉल आउट होणार आहे आणि या बॉल आउट साठी मात्र दोन्ही टीमने तयारी करायची आहे. चला आता बॉल आउट होणार आहे आणि दोन्ही संघांकडून 5 बॉलर आपण निवडायचे आहेत. 5 बॉलर या ठिकाणी 5 बॉल हाताळतील. आणि लक्षात घ्या, बॉल आउट मध्ये डायरेक्ट जर हिट झाला बॉलवर, जर स्टंपवर बॉल हिट झाला तर तो बॉल काउंट होणार नाहीये, तो बॉल आउट काउंट होणार नाहीये. आणि अंपायरला साईड सांगणं कंपल्सरी असणार आहे. ओव्हर द विकेट टाकणार आहात की राऊंड द विकेट टाकणार आहात हे सुद्धा तुम्हाला बॉल टाकताना अगोदर पंचांना कळवायचंय. चला दोन्ही संघ यायचे. ट्रॉफी हंटर्स, बाउंड्री बॅशर्स या. दोन्ही कॅप्टन या सर्वप्रथम बॉल आउटचे रूल समजून घ्या. बघा, एकतर डायरेक्ट बॉल हिट झाला तर तो बॉल आउट काउंट होणार नाहीये आणि बॉलचा टप्पा पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये पडला तरी सुद्धा काउंट होणार नाहीये. लक्षात घ्या, बॉल आउट जर करत असताना बॉल पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये टप्पा पडला असेल आणि जर विकेट मिळाली असेल किंवा बॉल हिट झाला असेल तर तो काउंट होणार नाहीये. फुलटॉस बॉल जरी लागला स्टंपवरती तरी तोही काउंट होणार नाहीये. आणि बेल्स पडणं कंपल्सरी आहे. 5 बॉलर आहेत,
5 बॉलरला एक एक बॉल हाताळण्याची संधी मिळणार आहे. जितके जास्त जो हिट करेल तो संघ विजेता घोषित केला जाईल. यामध्ये जर सुद्धा टाय झाली म्हणजे दोन्ही बॉलआउट मध्ये जर दोन्ही संघाने समसमान वेळेला बॉल हिट केले तर पुन्हा एकदा 3 चान्स तुम्हाला मिळणार आहेत आणि ते बॉलर यूज करायचे नाहीयेत. मग नवीन 3 बॉलर तुम्हाला निवडावे लागतील आणि बॉलिंग करताना पंचांना साईड कळवणं कंपल्सरी आहे. म्हणजे ओव्हर द विकेट किंवा राऊंड द विकेट तुम्हाला पंचांना सांगावं लागेल आणि नो बॉलच्या लाईनच्या पुढे बॉल पिचिंग झाला पाहिजे. सिंपल रूल्स आहेत, जास्त काही रॉकेट सायन्स नाही आहे. तर पहिली या ठिकाणी बॉल आउट कोण करणार यासाठी टॉस करूया. पहिले बॉलर या, पहिले 5 बॉलर या साईडला या. ट्रॉफी हंटर्स कडून कोण 5 बॉल टाकणार आहे? राहुल कांबळे आहे. पहिले 5 बॉलर या. चला कोण कोण आहे? चला पहिले 5 बॉल कोण टाकणार? दोन्ही बाजूला एक एक बॉल टाकण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे सर्वप्रथम बाउंड्री बॅशर्सनी मॅच टाय केली आहे त्यामुळे पहिली संधी आपण त्यांना देतोय. राईट आर्म राऊंड विकेट टाकणार आहेत. पहिला बॉल बाउंड्री बॅशर्स कडून राईट आर्म राऊंड विकेट. 5 संधी दिली जातील. दोन्ही बाजूला 5 वेळेला बॉल हाताळण्याची संधी आहे आणि इथे हा बॉल काउंट होणार नाहीये, हा हिट काउंट होणार नाहीये. फुल टॉस लागलाय त्यामुळे एक चान्स गमावलेला आहे बाउंड्री बॅशर्सने. दुसऱ्या बाजूने ट्रॉफी हंटर्स कडून गोलंदाज येतोय ओव्हर द विकेट. पहिला बॉल आउट या स्पर्धेतला आणि हा चान्स मिस केलाय ट्रॉफी हंटर्सने सुद्धा. दोन्ही बाजूने एक एक संधी मिस केली गेली आहे. पुन्हा एकदा बाउंड्री बॅशर्स ओव्हर द विकेट यश जगताप. आणि थोडक्यासाठी मात्र मिस केलाय हा बॉल. 2-1 आतापर्यंत बॉल हाताळले गेलेत. एकही हिट नाहीये, कोणाकडेही पॉइंट्स नाहीयेत. दुसरी संधी ट्रॉफी हंटर्स कडे. आणि हा पहिला हिट ट्रॉफी हंटर्स साठी. कौस्तुभ दळवी संघ मालक आहेत. एकदा जोरदार टाळ्या कौस्तुभ दळवी यांच्यासाठी होऊन जाऊ द्या. पहिला हिट केलाय. 2-2 संधी, त्यामध्ये 1 पॉइंट मिळालाय ट्रॉफी हंटर्सला. तिसरी संधी आहे बाउंड्री बॅशर्स कडे आणि हा चान्स सुद्धा घालवलेला आहे बाउंड्री बॅशर्सने. चला ट्रॉफी हंटर्स या. एक वेगळं क्रिकेट या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतंय. नवीन रूल्स आणि बराच खराब बॉल आहे. ट्रॉफी हंटर्स संधी गमावलेली आहे. ही लास्ट चान्स आहे हा बाउंड्री बॅशर संघासाठी. 5च बॉल आहेत. चौथा आहे. चला ठीक आहे, थँक्यू. चौथा बॉल. बॉल टाकताना बोलू नका, बॉल टाकताना कोणी आवाज करू नका. थँक्यू. आणि हिट काउंट आहे पंच. एक मिनिट तेच आम्ही विचारतोय, कन्फर्म करतोय. एक मिनिट, बाकी कोणी बोलू नका. बाकीच्यांनी मागे या प्लीज. बाउंड्री बॅशर्स आपण सगळ्यांनी मागे या. आपल्याला अगोदरच सांगितलं गेलं होतं की बॉलचा टप्पा जो आहे तो पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये पडला नाही पाहिजे.
त्यामुळे हा हिट जो आहे तो काउंट होणार नाहीये, म्हणजे ही चौथी संधी सुद्धा मिस केली आहे बाउंड्री बॅशर्सने. आता ट्रॉफी हंटर्स आणि हा चान्स घालवलेला आहे ट्रॉफी हंटर्सने. आणि आता मात्र ही शेवटची संधी आहे बाउंड्री बॅशर्सकडे. जर हा शेवटचा बॉल त्यांनी हिट केला तर दुसरी एक संधी आहे. तसं बघायला गेलं तर ट्रॉफी हंटर्सकडे शेवटचा एक चान्स त्यांच्याकडे बाकी आहे. आणि 2 स्टंपच्या मधून मात्र ही संधी घालवलेली आहे आणि त्यामुळे या मॅचचा विजेता ठरलाय ट्रॉफी हंटर्स. चला सगळ्यांनी बाहेर या प्लीज. अभिनंदन आहे ट्रॉफी हंटर्सचं. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम ट्रॉफी हंटर्स अँड व्हेरी हार्ड लक बाउंड्री बॅशर्स. या मॅच मध्ये विजेता ठरला ट्रॉफी हंटर्स. आणि या सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार आम्ही जाहीर करतोय आदित्य दळवी याला. वैयक्तिक 9 धावा आणि 1 विकेट त्याने पटकावली आहे. तर या ठिकाणी मात्र स्पोर्टिसेकचे